तर मित्रांनो, पाऊस आला की जवळपास सगळ्यांनाच चांगलं वाटतं. पण जर हाच पाऊस जर टाईम चुकून जर आला, तर हाच पाऊस जवळपास तुमची 3 महिन्याची, 6 महिन्याची, वर्षभराची मेहनत पूर्ण मातीमोल करून जातो. आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकऱ्याचं मरण येतं. बाकी सगळं तुम्ही असं एसीमध्ये बसून मजा मारणार आणि इथं शेतकरी एकटा 3 महिन्याची, 6 महिन्याची, वर्षभराची मेहनत मातीमध्ये जाताना बघतो. तर हा बघा एक तर आमचा मिरचीचा प्लॉट आहे. जे काल जी झालेली गारपीट आहे, त्यानं जवळपास मिरचीचे पूर्णपणे असे फुलं पूर्ण गळून गेलेले आहेत. बरेचसे झाडं पडलेले आहेत. हे बघा आता हे झाड आहे, हे पूर्ण पडलेलं आहे. खाली त्याचं खोडसुद्धा असं तुटलेलं आहे डायरेक्ट. म्हणजे आता अजून बघा पहिलीही हार्वेस्टिंग झालेली नाही आहे. झाडाला तुम्ही मिरच्या बघा, भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत आणि अजून प्लॉटचा एकही तोडा झालेला नाहीत. आणि असं नुकसान म्हणल्यावर याच्यामधून काय उत्पादन होणार आहे. बरेचसे झाडं बघा आता गारपीट वाऱ्यामुळं ज्या झाडाची वाढ झालेली होती, बरेचसे झाडं असे पूर्ण असे कोलमडलेले आहेत, पूर्ण एका साईडला गेलेले आहेत. आणि त्याच्यावरती मिरच्याचं वजन असल्यामुळे ते पूर्ण एक साईडला पडलेले आहेत. आणि बरेचशा झाडांचं असं आहे की त्याचं खोडच तुटलेलं आहे, त्यामुळे त्याला परत उभा करणं तेही शक्यच नाही. तर ते तर पूर्णपणे नुकसानच आहे. हे बघा आता बऱ्याचशा झाडांना फुल अशा मिरच्या लागलेल्या आहेत, अजून एकही तोडा झालेला नाही. त्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणे असं हे नुकसान आहे. पाऊस आला की सगळ्यांनाच मस्त वाटतं, पण हाच पाऊस आपली 3 महिन्याची, 6 महिन्याची, 1 वर्षाची मेहनत पूर्णपणे मातीमध्ये घालून जातो. आता ठीक आहे, आमचं एक 3-4 महिन्याचं क्रॉप सायकल असते, पण ज्यांची वर्षाची मेहनत असते, जसं की द्राक्षवाले, डाळिंबवाले, यांचं तर खूप प्रमाणामध्ये नुकसान आहे. आता हा आमचा बघा टोमॅटोचा प्लॉट आहे. तर टोमॅटो हे बघा आता जे बांधलेले आहेत, त्यांच्याही फांद्या तुटून पूर्ण असं सगळीकडे पांगलेले आहेत. पूर्ण झाड असं विस्कटून पडलेलं आहे. आता जी फांदी जर मातीला टेकली, तर ते ओल्या मातीमुळे पूर्ण टोमॅटो त्यामध्ये सडून जातात. आणि याच्यामध्ये एक मर रोग येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जी फांदी मातीला टेकली, तिथं लगेच त्याला सडायला सुरुवात होते. बरेचसे टोमॅटोही गारपिटीनं गळून पडलेले आहेत. टोमॅटोमध्ये, मिरचीमध्ये दोन्हीचीही फुलगळती फार प्रचंड प्रमाणामध्ये फुलगळती झालेली आहे. जेणेकरून जे नेक्स्ट जे फळं लागणार आहेत, ते पूर्णपणे आता नाहीसे झालेले आहेत. शेतकरी हा खर्च करूनही किती करू शकतो. जवळपास तुम्ही आता 2 महिने खर्च करताना हार्वेस्टिंगला पीक येईल आणि असं गारपीट, वारं वगैरे येईल आणि ते पूर्णपणे तुमचं मातीमोल होणार आहे. त्यामुळे खर्च करूनही त्याच्यामध्ये आपला काहीच फायदा होणार नाही. तुम्ही 3 महिने कितीही खर्च केला ना आणि 1 दिवस हार्वेस्टिंगच्या टायमाला जर असं नुकसान झालं, तर याच्यामध्ये शेतकऱ्याचं फार प्रचंड नुकसान आहे. बरेचसे झाडं बघा हे असे एका साईडला कोलमडलेले आहेत. बरेचशा जणांचं खोडसुद्धा तुटलेलं आहे. म्हणजे त्याला उभा करणं फार मुश्किल आहे. पूर्ण तुम्ही मल्चिंगवरती आणि खाली पूर्ण बघू शकता, पूर्ण असे फुलं गळून गेलेले आहेत. आणि तुम्ही समजू शकता अजून नेमका आता 5-6 दिवसामध्ये एक पहिला तोडा करायचा होता. तोही शक्य नाही. बरेचशा अशा गारपिटीनं मिरच्याही गळालेल्या आहेत आणि फुलांचं तर तुम्ही मोजूच नका. आता जर आपण या 2-3 महिन्यामध्ये एवढं खर्च केलेला आहे, हे बघा आता हे झाड पूर्णपणे असं तुटून पडलेलं आहे. तर एवढं हे नुकसान झालेलं आहे, आपण शब्दामध्ये याच्यामध्ये मांडू शकत नाही.